पन्हाळा किल्ल्याविषयी नगर परिषदेमार्फत स्पर्धा, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित दसरा महोत्सव अंतर्गत किल्ले पन्हाळगडचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याच्या अनुषंगानं पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद पन्हाळा चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धेसाठी 300हून जादा स्पर्धकांची हजेरी लावली आहे। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि आमदार अमल महाडिक आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी भेट देऊन स्पर्धकांबरोबर संवाद साधला। पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानं किल्ल्यांसह भोवतालच्या परिसराबाबत आत्मीयता वाढावी यासाठी आता लोकसहभाग वाढावा म्हणून जागतिक वारसा स्थळ किल्ले पन्हाळगडावर पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद पन्हाळा यांच्या मार्फत दुसरा भव्य चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा 27 आणि 28 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलंय। यात ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या सहभागाबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील नामांकित चित्रकार आणि शिल्पकार उपस्थित झाले आहेत। स्पर्धा माध्यमातून बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। चित्रकला खुला गट करिता प्रथम क्रमांकाला रोख रुपये 55,555, द्वितीय क्रमांकास रुपये 33,333, तृतीय क्रमांकास रुपये 11,111 आणि 2 उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी रुपये 5,555 असं बक्षीस असणार आहे। शिल्पकला प्रथम क्रमांकाला रोख रुपये 22,222, द्वितीय क्रमांकास रुपये 11,111, तृतीय क्रमांकास 7,777 आणि 2 उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी 3,333 असं बक्षीस असणार आहे। चित्रकला स्पर्धेसाठी एकूण 1.5 लाखांची बक्षिसे असणार असून शिल्पकला स्पर्धेसाठी 50,000ची बक्षिसं असणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष जिल्हास्तरीय महावारसा समिती तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे आहेत। प्रशासक तथा मुख्याधिकारी पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद पन्हाळा चेतनकुमार माळी, केके न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।